आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अग्रिम कराचा भरणा करण्यात तूट राहिल्यास 3% दराने व्याज आकारण्यात येणार। नवीन प्राप्तिकर कायद्याला अर्थमंत्र्यांकडून शुद्धीपत्राची जोड। देशातील 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी। 4600 कोटींची गुंतवणूक। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। ऐन सणासुदीमध्ये साखर महागली। साखरेच्या दरामध्ये किलोमागे 5 ते 6 रुपयांची वाढ। केंद्र सरकारनं साखरेचा मासिक कोटा कमी केल्यानं दरवाढीची झळ। राज्यातील शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांचं कांदा अनुदान। 2023 मधील कांद्याच्या दरामध्ये पडझड झाल्यानंतर शासनानं अनुदान जाहीर केलं होतं। त्यानुसार 14,661 शेतकऱ्यांना 28 कोटी 32,30,000चा निधी मंजूर। पदविका प्रवेशाला 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश। प्रवेशाला 14 ऑगस्टवरून 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। प्रवेशाची टक्केवारी तब्बल 93%. राज्यभर महिला नागरी सहकारी पतसंस्था सुरू होणार। लाडक्या बहिणींची पतसंस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होणार। लाडक्या बहिणींचं मानधन सुरू केल्यानंतर बचतीसाठी पतसंस्था सुरू करणार। राज्यात सध्या 2 पतसंस्था सुरू। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडा महाकुंभाचं उद्घाटन। मंत्री मंगल प्रभात लोढा, माणिकराव कोकाटे आणि रणजित खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती। राज्य सरकारकडून आशा स्वयंसेविकांवर मोठी जबाबदारी। अवयवदानाची मोहीम तळागाळात पोहोचवण्याची आशा स्वयंसेविकांवर जबाबदारी। अंगदान जीवन संजीवनी अभियान या अंतर्गत 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान अवयवदान जनजागृती पंधरवडा।